तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, पोहे तयार झालेले आहेत मस्त असे. आपण टेस्ट करणार आहोत, पण त्याच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जेव्हा तुम्ही 10वी नंतर बाहेर शिक्षणासाठी जाल, त्यावेळेस तुम्हाला स्वयंपाक करण्याचं जे स्किल आहे ते अवगत असतं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही मेसला जेव्हा जाल किंवा एखाद्या हॉस्टेलला तुमचं ऍडमिशन होईल, त्या ठिकाणी जेवण बनवण्याची जी पद्धत आहे, काही ठिकाणी छान असते, पण मी अनुभवलेली गोष्ट की मेथीची भाजी अगदी बकऱ्यासारखी कापली जाते. ती जुडी घेऊन अशी निसली जात नाही, जशी आपली आई आजी ज्या पद्धतीने छान निसून आणि पुसून मस्तपैकी स्वयंपाक आपल्यासाठी बनवते, त्याची आत्ता आपल्याला किंमत नाहीये. पण ही किंमत कळेल कधी? जेव्हा आपण बाहेर शिक्षणासाठी जाऊ तेव्हा. आणि पोहे बनवण्याचा उद्देश एकच आहे की आज घरी कोणी नव्हतं आणि म्हटलं चला की हा अनुभव मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करेल. का तर हे एक स्किल आहे. जेव्हा घरी कोणी नसेल तर आपण उपाशी राहायला नको. आपल्याला एक टाकायचंय ग्रीन मिरची, त्यानंतर त्याच्यामध्ये तर हा व्हिडिओ तुमच्या आईला, आजीला नक्की दाखवा आणि तुम्ही सुद्धा हे स्किल शिकून घ्या. चला तर पोहे टेस्ट करूया. आणि क्या बात आहे, पोहे बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मला जसे आवडतात तसे मी बनवलेले आहेत. आता तुम्हाला जशा पद्धतीने आवडतील तसे तुम्ही सुद्धा बनवा आणि मला कॉमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका. चला, थँक्यू.